वेलकम ऑल, गुड आफ्टरनून एव्हरीवन. वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण रिश्ता नाता हा जो लेसन आहे त्या बघणार आहोत. जो उर्वरित जो भाग होता त्याचे म्हणजे शेवटचे 2 पॅराग्राफ्स आपले उरलेले होते. तर त्या पार्ट 1 मध्ये आपण ते उर्वरित भाग आपण बघितलेला. पार्ट 2 आपण बघत आहोत. आता त्याच्यामध्ये जे 2 पार्ट्स आपले 2 पॅराग्राफ्स आपले जे उरलेले होते ते आपण आता घेणार आहोत. ओके. सो बघा, रिश्ता नाता या लेसनमध्ये आपण काय पाहिलं होतं? रिश्ता नाता या लेसनमध्ये आपण वेगवेगळ्या ट्रीज म्हणजे भले वेगवेगळे ट्रीज म्हणजे वेगवेगळे झाड म्हणजे बघा which trees we have people, we have banyan, we have mango trees, we have other trees, right? तो हम लोग ने क्या किया था, हम लोग अपन क्या कर रहा था कि अपन वेगवेगळे ट्रीज ला मतलब हम लोग अलग अलग ट्रीज को अलग अलग रिश्ते नाते जोड़ के हम लोग उनका उनको कैसे बचा सकते हैं और उनको कैसे प्यार कर सकते हैं उसके बारे में हम लोग जान रहे थे. देखो देखो जैसे देखो आम के पेड़ को नानी के माफिक, फिर बाद में हम लोग बोल सकते हैं जो हमारा बरगद का पेड़ है, उसको हम लोग दादा के माफिक, ऐसा हम लोगों ने अलग-अलग अलग-अलग पेड़ को अलग-अलग रिश्ते नाते जोड़ के मतलब अलग-अलग नाते उनके साथ जोड़ के हम लोगों ने क्या किया था, हम लोगों ने उनके साथ एक नया रिश्ता जोड़ा था। मतलब जिस जिस वजह से मेरे मेरी बातों को ध्यान से सुनिए, ठीक है? तो हम लोगों ने क्या किया था, हम लोगों ने ये पार्ट में रिश्ता नाता ये पार्ट में हमने अलग-अलग पेड़ों को भले ही वो पीपल का पेड़ हो, भले ही वो मैंगो ट्री हो, भले ही वो बरगद का पेड़ हो ओके या फिर देवदार का पेड़ हो, कोई भी पेड़ हो उसको हम लोगों ने क्या किया था, हम लोगों ने एक नया रिश्ता लगा के हमारा जो रिश्ता रहता है, हमारे कौन-कौन रिश्तेदार रहते हैं, हमारे नाना है, हमारे दादा है, हमारी दादी है, हमारे नानी है, हमारे पिता है, हमारी माँ है और ऐसे अन्य कई रिश्ते जैसे भाई-बहन, फिर बाद में चाचा-चाची, उसके बाद में दोस्त, ये जो हमारे जो अन्य रिश्ते जो हमारे जीवन में हम लोग देखते म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे रिश्ते बघत असतो, ते रिश्ते आपण कोणाला जोडत आहोत, ते आपण झाडांसोबत जोडत आहोत. जेणेकरून आपल्याला आपल्याला झाडांप्रती प्रेम भावना आपल्या मनात आली पाहिजे, उद्भवली पाहिजे, राइट? सो धिस इज द थिंग. अशाप्रमाणे आपण बघत होतो. सो आता आपण बघूया उर्वरित नेक्स्ट जे 2 भाग होते, त्यांच्याकडे आपण आता जाणार आहोत. ओके. सो लेट्स गो फॉर दॅट अँड लेट्स बिगिन विथ दॅट विथ द पार्ट 2. तर बघा मोलसिरी यानी जो मौसी मोह का ममता वाली, फिर मेहंदी मामी और मेहंदी मामी सी है, किंतु अद्भुत क्षमता वाली. तर बघा, या ठिकाणी आपण बघत होतो जो मेहंदीचं झाड आहे किंवा ओके, मोलसारी असे जे झाड आहेत ते कसे असतात ते मौसीसारखे असतात. मौसीसारखे असतात म्हणजे कसे असतात? तर ते बघा हमारे मौसी कैसे रहते? मौसी म्हणजे कोण? मौसी म्हणजे आपल्या आईची बहीण. आपल्या आईची बहीण म्हणजे कोण? मौसी. हे बघा मी 2 आता परत या ह्याच्यामध्ये आपण खूप असे रिश्ते बघत आहोत. आपण खूप असे रिश्ते बघत आहोत. जैसे हमारे पिता के म्हणजे फॉर एग्जांपल बघा, दादा किसको कहते हैं? दादा और दादी किसे कहते हैं? हमारे पिता के पिताजी को हम लोग दादा बोलते हैं और हमारे पिताजी के मम्मी को या फिर हमारी माँ को पिताजी की माँ को हम लोग दादी बोलते हैं और उसके साथ-साथ हमारे पिताजी के दादाजी को हम लोग परदादा बोलते हैं, ठीक है? और साथ ही साथ हम लोगों ने एक नया रिश्ता देखा था जो जो कि था कि माँ के पिताजी को हम लोग नाना बोलते हैं और माँ के माँ को हम लोग नानी बोलते हैं। तो इस प्रकार और उसी के परनानी और परनाना हम लोग ऐसे बोलते रहते हैं। तो अभी हम लोग कौन-सा रिश्ता देख रहे हैं नया रिश्ता? वो है मौसी। मौसी यानी क्या? मौसी यानी हमारे माँ की बहन यानी मौसी रहती है। तो देखो मौसी कैसे रहती है? मौसी हमें बहुत दुलारी रहती है, हमको हमें बहुत प्यार करती है, हमारा बहुत लाड-प्यार करती रहती है। इसलिए मौसी कैसी है? मोहक ममता वाली है। और उसी के साथ-साथ में मामी, मामी मतलब कौन? कि हमारे माँ के भाई के पत्नी यानी हम लोग जिसको मामी बोलते हैं। तो मामी मामी कौन रहती है? तो मामी हमारे माँ के भाई माँ के भाई कौन रहते हैं? माँ के भाई हमारे मामा रहते हैं और मामा की पत्नी को हम लोग मामी कहते हैं। तो दिस इज़ द थिंग। तो इस प्रकार हम लोग देख सकते हैं जो नाता और हमारे मामी कैसे रहते हैं, देखो हमारे मामा के गाँव हम लोग जाते हैं, तो हमारे मामी जो वो भी हमारा बहुत लाड-प्यार करते हैं और हम लोग उनको बहुत सताते हैं, लेकिन फिर भी वो हमें कुछ बोलती नहीं, हमें लाड-प्यार करती रहती है। तो वो इस प्रकार वो कैसे रहती है? अद्भुत क्षमता वाली रहती है। तो देखो हे अशोकपर्णानासा रिश्तों की नए खेतों देन शिक्षम सगुन स्वसूर सा देता नहीं कभी कुछ लेता. तो बघा
आपण बघा अपने परनाना और परदादी तो बघा भले आपण तो देखो हम लोग म्हणजे मी काय बोलतोय, तर भले हम लोग आजी-आजोबा म्हणजे पप्पाचे किंवा आपल्या बाबांचे वडील किंवा वडिलांचे वडील असतील किंवा आपल्या आईचे आई-वडील असतील. हे दोघे म्हणजे भले नाना-नानी रहे या दादा-दादी रहे, ये दोनों हम लोग को कैसे रहते हैं, हम लोग को अति प्रिय रहते हैं, हमसे बहुत ही प्यार करते हैं। उसी प्रकार जो परदादा, परदादी रहते हैं और साथ ही साथ हमारे जो परनाना, परनानी रहते हैं, वे भी हमें बहुत प्यार करते हैं और वो हमें बहुत प्यार करते हैं और साथ ही साथ देखो हमारी सब गलतियों का माफ़ भी करते हैं और हमारे ऊपर प्यार वो निछावर करते रहते हैं, हमेशा प्यार वो ज़्यादा से ज़्यादा निछावर करते रहते हैं। तो यही एक बात है और उसी प्रकार हम लोगों ने देखा है कि हमारा जो अशोक पराना वन है, जो अशोक पराना ये जो ट्री हमें जो दिख रहा है, ये जो पौधा हमें दिख रहा है, ये जो वृक्ष हमें दिख रहा है, ये अशोक पराना, ये हमें कैसा है परनाना के जैसा है, जो हमें नई-नई बातें सिखाते हैं कि देखो नई-नई बातें सिखाते मतलब कैसे? अभी देखो इस पौधे को अगर हम लोग देखेंगे तो देखो हर एक पौधा हमें इस प्रकार हमें फूला हुआ नजर आएगा लेकिन ये जो एक वृक्ष है वो वृक्ष हमें सीधा खड़ा होने का मतलब जीवन में हम लोग सफल होने के लिए और वो एक संकल्प करके अच्छी बातों का ग्रहण करने के लिए हम लोग बोल सकते हैं कि सीधा रहना और चारित्र्य से सीधा रहने की हमें ज़रूरत है। इस प्रकार के सीख हमें ये पौधा देत रहता है, ये वृक्ष हमें देता है और ये जो सीख है वो हमें कौन देता है? हे सगळे सीख हे जे काही आपल्याला सवयी आहेत, म्हणजे व्यवस्थित चांगले डिसिजन घेणं, चांगलं राहणं आणि उच्च विचार ठेवणे, हे सगळ्या गोष्टीचं शिक्षण आपल्याला कोण देत असतं? तर परनाना आपल्याला देत असतो. तर याचप्रमाणे आपण बोलतो, की आपल्याला जो अशोकपराणा जो झाड आहे, तो आपल्याला परनानासारखा आहे, राइट? तो आता आपण बघूया नेक्स्ट वाला. मधुमेह का कुशल वैद्य है, जामुन जो जामता और जामाता और वृक्ष निभाता आज भी सबसे रिश्ता नाता. पौधे को रोप सिंचे आओ आनंद ओलीचे. तर बघा या ठिकाणी आपण बघू शकतो, की मधुमेह जो कुशल आपलं बघा आपण म्हणजे जामुनचा झाड जो आपल्याला माहिती असतं राइट? जामुनचा झाड, ओके. जांभूळ आपण त्याला म्हणतो. जामुन याने क्या? जामुन याने जांभूळ. तर जांभूळ बघा जांभळाचं झाड असतं किंवा जांभळाचं ट्री असतं जे फळ असतं, त्याच्यासोबत आपण नेहमी आपल्याला म्हणजे तो आवडत असतो बघा. जांभूळ जेव्हा पण येतो आपण आवडीने खात असतो. त्याचप्रमाणे बघा त्याचप्रमाणे जे काही आपले नाते-गोते आहेत, ज्याप्रमाणे जांभूळ आहे बघा, जांभूळ सुद्धा एक झाड आहे आणि त्याच्यासोबत आपण नाते वगैरे किंवा त्याचं संवर्धन केलं, तर आपल्याला ते झाड चांगले फळं आणि जास्त फळं आपल्याला देऊ शकतो आणि आपल्यासोबतच ते इतरांना म्हणजे बघा देखो अभी वृक्ष ऐसा करता है क्या कि नहीं, मुझे उगाने वाला, मुझे पानी देने वाला कोई दूसरा व्यक्ति है, तो मैं उसी व्यक्ति को फल दूँगा, ऐसा वृक्ष करता है क्या? तो आंसर है उसका जवाब है नहीं। वृक्ष हम सबको फल, हम सबको छाँव, हम सबको लकड़ी वगैरह प्रदान करता है. ये सारे तीनच चीज़ें हमें वृक्ष हमें देते रहता है. त्याचप्रमाणे बघा म्हणजे काय मला बोलायचं आहे, तर मला हेच बोलायचं आहे, की बघा वृक्ष किंवा झाड जो पण असतं, जो कोणता पण झाड असतो, तो असा भेदभाव करतो का? की नाही मी ज्या व्यक्तीने किंवा ज्या लोकांनी मला पाणी दिलेलं आहे, मी त्याच व्यक्तीला फळ देईल किंवा फ्रूट देईल अशा प्रकारचा भेदभाव करतो का वृक्ष? तर उत्तर आहे नाही. वृक्ष काय करतो? वृक्ष प्रत्येक माणसाला अ, अ, प्रत्येक माणसाला झा अ, झा अ, प्रत्येक माणसाला आपण बोलतो की फळ देत असतो, फूल देत असतो, नंतर पानं देत असतो. सोबतच सावली देत असतो. सावलीसोबतच लाकूड देत असतो. तर इस प्रकार के सारी चीज़ें बहुतांश चीज़ें हमें वो देते रहता है। तो यही जो चीज़ें हैं जो हमें मिलता है उसी प्रकार हमको जामुन के जो वृक्ष है उससे हमें जामुन का फल हमें मीठा-मीठा फल हमें हर बार मिलते रहता है। तो देखो ये जिस प्रकार हम लोग के फल अच्छा मीठा रहता है वैसे ही उसी प्रकार है अगर हम लोग हर एक वृक्ष के बारे में अगर हम लोग कुछ ना कुछ सीखें या हर एक वृक्ष का हम लोग ख्याल रखें या हर एक वृक्ष को बिना तोड़े हम लोग उसके साथ कोई नाता वगैरे जोडे म्हणजेच काय मला बोलायचं आहे, म्हणजे काय की ज्याप्रमाणे जांभूळचा झाड आपल्याला वृक्ष देत असतो सॉरी फळ देत असतो, त्याचप्रमाणे हर एक झाड, हर एक वृक्ष आपल्याला काही ना काही सीख किंवा काही ना काही गोष्टी हे देत असतात. भलेही ते औषधी असो किंवा बघा भलेही ते औषधी असो किंवा भलेही ते फळ-फ्रूट असो, भले एक चांगलं शिक्षण देणारं असो, म्हणजे हा जसा
आपल्याला शिक्षण देत आहेत परनाना परनानासारखं अशोकाचं झाड. तर ते असेल किंवा एक इमली असेल किंवा आपण बोललो तर कडुलिंबाचं झाड असेल, जो औषधी पण असेल आणि आपल्यासाठी चांगल्या गोष्टीसाठी पण असेल. म्हणजे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचा वापर म्हणजे वृक्षांचा वापर करू शकतो. तर वृक्ष कसे आहेत? तर वृक्षाला आपल्याला नेहमी आनंद देणारे आहेत. जर त्यांचं आपण संवर्धन केलं तर बघा, आपली पृथ्वी आपण म्हणू किंवा आपला जो परिसर आहे त्यांच्यामध्ये आपण जर झाडे वगैरे लावले, तर त्या झाडांपासून आपल्याला मिळणारी जी सावली आहे, जे आपल्याला मिळणारा जो आनंद आहे, ते आपल्याला मिळणारा जे फळ वगैरे आहेत, त्यांच्यातून आपल्याला आनंदच आणि जास्तीत जास्त आनंद भेटणार आणि तो फक्त आपल्यालाच नाही, तर आपल्या आजूबाजूंना किंवा आपले जे काही परिसर असतील, त्या सगळ्यांना आनंद देत असणार. ठीक आहे? सो धिस इज द थिंग. अशा प्रकारे आपला जो लेसन आहे, हा इथे कंप्लीट झालेला आहे. ऑलराइट.